करणारे आणि सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचे। नाशिक शहरातील 600 पेक्षा जास्त मंदिर म्हणजे इकडे कपालेश्वर मंदिर पासून तर आपलं बालाजी मंदिर गंगापूर रोड इथे जेवढे मंदिर आहेत नाशिक शहरातले असे 600 मंदिर आपण एकत्र केले। आपल्याला सांगण्याला आनंद होतो की 400 मंदिरामध्ये सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका, फार महत्वाची बाब आहे ही। 400 मंदिरामध्ये रोज संध्याकाळी 7 वाजेला आरती होते, बरोबर 7 वाजेला। आपल्याला एक खास विनंती आहे, आपण आपल्या घरात ज्यांना आरतीला जायला जमत नाही त्या प्रत्येक व्यक्तीने ऑफिस घर गाडीत कुठे असा 3 मिनिट ओंकार मंत्र म्हणायचा आहे किंवा ओंकार मंत्र ऐकायचा आहे, बरोबर 3 मिनिट। आपल्याला ह्या जे संध्याकाळचे 7 ही वेळ आहे ही आपल्या धर्मासाठी द्यायची आहे। सगळ्यांना खास विनंती आहे, प्रत्येकाने मोबाईल मध्ये संध्याकाळची 7 वाजेची आरती पूजा पाठ जे घरात जमेल ते आपलं करायचंय। जर तुमच्या जवळ काही मंदिर असेल देवस्थान असेल त्यांनाही विनंती करा 7 वाजेची वेळ करण्यासाठी। ही संकल्पना आपण पूर्ण महाराष्ट्रात घेऊन जाणार आहे। नाशिक शहरातले 1000 मंदिर ह्या 1-2 महिन्यात होतील आणि आज महाशिवरात्रीच्या निमित्त ठाणा पुणे छत्रपती संभाजीनगर धुळे असे 5 जिल्हे आपण सुरू केलेले। तुम्हाला यानंतर 3 वर्षाच्या आत प्रत्येक मंदिरात बरोबर 7ची आरती ऐकायला मिळेल आणि प्रत्येकाने 7च्या आरतीला बरोबर मंदिरात जायचंय। जय सियाराम। जेवले आज उपास आहे सगळ्यांचा, जर आवाज जोरात येऊ द्या। जय सियाराम, हर हर महादेव, हर हर महादेव। संकल्पना आवडली आपल्या घरात आपल्या सोसायटीमध्ये आपल्या समाजात आपल्या मित्र परिवारामध्ये ही नक्कीच सांगा। मी जवळजवळ आता मला वाटतं 25वे ठिकाण आहे। आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी जातो त्या कार्यकर्त्यांना अध्यक्षांना विनंती करतो आणि प्रत्येकाने मला ही संधी प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे। आपण पण हा प्रचार करा प्रसार करा। संध्याकाळची 7ची वेळ ही फक्त धर्मासाठी, त्या ठिकाणी त्यावेळेला देवाजवळ फक्त काय मागायचंय, माझ्या धर्माला जे अडचणी येत आहेत त्या दूर होऊ दे, माझे धर्मयोद्धे हे जे सगळे उभे दिसतात हे सगळे धर्मयोद्धे यांचं संरक्षण कर, यांना येणाऱ्या अडचणी दूर कर। स्वतःसाठी काहीच मागायचं नाही। 7ची वेळ फक्त धर्मयोद्ध्यांसाठी आणि धर्मासाठी। जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम।